हॅलो आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा, तुका मने मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू सर्वलोकेवतीर्णो यतेर ज्ञान देवात्मना पांडुरंगो, इको थोड़ा नमो ज्ञान देवाय कैवल्य धामने, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मोदी, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकी, नमो सद्गुरु भास्करा सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्यय संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधि राजा, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगम शिरसा गुरुंतम, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता, विठला विठला आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण महाराष्ट्राचे आवडते संत
संतमान्य संत देवमान्य संत लोकमान्य संत प्रेमाद्भूत सिंधू कुळसागर इंदू कान्हा प्रियबंधू आणि गुणातीत साधू असे असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अखिल विश्वाला पावन करणाऱ्या अभंग संहितेतील 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल अभंगावर काही बोलावं तत्पूर्वी 2 शब्दांचा परिहार देणं अगत्य आहे. आपल्या गावातील आणि आपल्या परिवारातील सर्वांचं ज्यांच्यावर नितांत अशी श्रद्धा आहे, प्रेम आहे, असे सगळा राऊत परिवार आणि या राऊत परिवारातील ज्येष्ठ मातोश्री वैकुंठवासी कौशल्याबाई विठ्ठलराव राऊत यांचं देहावसान झालं आणि त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं त्यांच्या सत्पुत्रांनी सुपुत्रांनी मिळून दोघांनी मिळून श्रीयुत आसाराम विठ्ठलराव राऊत आणि आमचे सर्वांचे आपले लाडके सर्वांचे मार्गदर्शक परमार्थिक मार्गक्रमण करत असताना वेळोवेळी आपल्याला मैलाच्या दगडाप्रमाणे मार्गदर्शन करणारे हरिभक्तीपरायण परम आदरणीय परमपूजनीय प्रेममूर्ती माऊली महाराज सालगावकर महाराजांच्या पूज्य मातोश्री यांच्या निमित्तानं हा सोहळा असल्यामुळे महाराज आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू दोघांनी मिळून हा सुंदर अशा प्रकारचा 4 दिवसाचा सोहळा आयोजित केला. 5 दिवसाचा 5व्या दिवशी शेवट आहे. दशक्रिया ते 14वा अशा प्रकारचा हा 5 दिवसाचा सोहळा त्यांच्या निमित्तानं आयोजित केला आणि त्या निमित्तानं आजच्या या दुसऱ्या दिवसाची अर्थात 11व्या दिवसाची सेवा ही सर्वांच्यानं संमतीनं सर्वांच्या वतीनं आणि महाराजांच्या आज्ञेवरून ही माझ्यासारख्या एका अल्पज्ञाकडे आलेली आहे. विठ्ठल आता वास्तविक पाहता तुमच्यामध्ये मी सगळ्यात छोटा मी आहे, लहान आहे, पण तरी सुद्धा हा बहुमान मला दिला त्याबद्दल मी महाराजांचाही ऋणी आहे, आभारी आहे. आणि योग्यता नसताना सुद्धा मला हा बहुमान प्राप्त झाल्यामुळं आणि सगळ्यांच्या समोर एक तर माझ्या थोडासा दबाव आल्यासारखा झाला आहे. एक तर सकाळपासून थोडीशी तब्येत प्रकृती बरी नाही, आवाज थोडासा खरखर करले, सर्दी खोकला आहे आणि त्याच्यामध्ये दिवसभरची दगदग आहे आणि त्याच्यात आता तुम्ही सगळेजण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी एकाहोनी बळीरे अशा प्रकारचे आहेत. महाराज तर साक्षात पुढे येऊन बसलेत आणि त्याच्याही पेक्षा सुदर्शन महाराजांनी पुन्हा पाठीमागून ते CCTV लावला म्हणजे ते जडसड समोर दिसतं ना, आपण CCTVच्या कटाक्षात आहात. आणि CCTV कटाक्षात म्हणलं की माणसाला जे हालचाल करता येत नाही, जास्त काही आगाऊपणा करता येत नाही, तसाही आगाऊपणा येतही नाही करता मला, पण त्यातले ते जरा मोकळ्या रानाने माणूस जरा मोकळ्या मनाने बोलतंय काहीतरी. पण हरिभक्तीपरायण सुदर्शन महाराज आहेत, त्यांचं सुंदर YouTube चॅनल आहे कथा अभंग सागर नावाने त्यांचं YouTube चॅनल आहे. आता एरवी थोडंसं का आपण अधूनमधून मोबाईल पाहतोच, एरवी कीर्तनात बसलो तरी थोडं पाहताच यूट्यूबला सर्च करायचं, कथा सागर आपलं अभंग सागर चॅनलला सर्च करायचं आणि ते चॅनलवर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं, कमेंट करायची आणि घंटीचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय विसरायचं नाही. हरिभक्तीपरायण ज्येष्ठ कीर्तनकार आणि श्रीमद भागवत कथा प्रवक्ते, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार कथाकार हरिभक्तीपरायण मारुती महाराज दांगट महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाचार्य सुंदर अशा प्रकारचे आमचे नावकरी असणारे कृष्णा महाराज पांचाळ या ठिकाणी गोड त्यांची साथ आहे, त्यांनाही धन्यवाद आहेत. टाळकरी मंडळी जर विचार केला तर एकाहोनी बळी रे, या एकेकाचे नेमन व्यापारे, हे विश्व होय संहरे, हा प्रल्हाद न पुरे एकलाचे. म्हणजे थोडं प्रेमाने म्हणलं बरं मला प्रल्हाद म्हणलं म्हणजे प्रल्हाद महाराजांनी काय चाल गोड गायली, वाजवायला बसले असते तर तसंच वाजवलं असतं महाराज. हे ऐकतच राहा वाटतं त्यांचं. जे प्रल्हाद महाराज आहेत आणि सर्वच मंडळी आमचे निवृत्ती दादा आहेत, हरिभक्तीपरायण गुलाबराव महाराज आहेत, सर्व भजनी मंडळी. आता सगळ्यांचं नाव काय माहीत नाही, सगळ्यांचे नाव घ्यायचं म्हणलं तरी आपलं कीर्तन इथंच होईल. हिसीकर भजनी मंडळी,
उस्मानपूर हिसेकर, आमचे दगडूराम तात्या आहेत, सुंदर महाराज आहेत आणि सगळी ग्रामस्थ भजनी मंडळी, हरिभक्तीपरायण अवधूत महाराज हे साक्षात आहेत आणि सर्व सालगावकर भजनी मंडळी, विनेकरी बाबा सर्वांच्या चरणी विनम्र भावानं अभिवादन करतो. खाली बसलेल्यांपैकी सदस्य सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत. आमचे मामा प्रभू मामा आहेत त्यांचे आणि सगळा परिवारच आहेत. आमचे अण्णा आहेत, राजू भाऊ आहेत, आमचे पूज्य पितृचरण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता कोणाकोणाचं रघुदादा ही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, संप्रदायानुसार आचरण करणारी, संप्रदाय जगणारी ही सगळी मंडळी आहेत. सर्वांच्या चरणी विनम्र भावानं अभिवादन करतो आणि थोडासा घसा सुद्धा कोरडा पडायला लागलाय, त्याच्यामुळं थोडक्यामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठाला तुम्ही म्हणाल महाराज या सगळ्यांचं तुम्ही नाव घेतलं, काही जणांचं राव नाहून गेलं तर त्यांना राग यायला नको म्हणून तुमचं बाकीच्यांचं सुद्धा सगळ्यांचं नाव घेतो. ज्ञानोबारांच्या भाषेत तुमचं नाव घेतो. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळार्चित से भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की बाळक बापाची ताटी गे आणि बापा तेची जेवू लागे की तो संतोषिले निवेगे मुखची ओढवी तैसा मी जरी तुम्हा प्रती चावटी करीतसे बाळमती तुम्ही संतोषी जे आईसी जाती प्रेमाची असे. पूर्ण संपल्यानंतर मग थाप मारायची म्हणजे त्यात गोड व्हायचं. आता देई जो अवधान तुम्ही बोलविला मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. विठ्ठल विठ्ठल हो ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे आणि गोड अशा प्रकारचा अभंग. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत त्यांच्या मात्या पित्याला धन्यता देतात. जागा असणं म्हणजे त्याचं द्योतक काय आहे, कशा पद्धतीनं जागं राहणं म्हणजे काय करायचं ते 3ऱ्या चरणात सांगितलंय. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन. आणि अशी जी व्यक्ती आहेत, असे जे महात्मा आहेत किंवा अशी जी व्यक्ती आहे त्यांची मला सेवा घडली तर मी खऱ्या अर्थाने धन्य आहे, माझ्या भाग्याला पारावार नाही, असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. आता वास्तविक पाहता मी अभंग थोडासा वेगळा घेण्याच्या दृष्टीनं आलो होतो, वेगळा विचार करून आलो होतो, पण इथं आल्यानंतर आमच्या सुदर्शन महाराजांनी सांगितलं की थोडंसं अशा पद्धतीनं तुम्ही चिंतन करा, हा अभंग घ्या. आता त्यांच्या विनंतीवरून अभंग घेतलाय. अभंग घेईपर्यंत फुल कॉन्फिडन्समध्ये होतो, पण आता थोडीशी थोडी पाचावर धारण बसल्यासारखी झालेली आहे. तुम्ही सगळे पुन्हा पाहून तर पुन्हा जास्त गर्दी नाही, पण जे माणसं जेवढे आहेत तेवढे सगळे सुज्ञ आहेत आणि तेवढे काही अभ्यासू चिंतनीय मंडळी आहेत. त्याच्यामुळं जशी अर्जुनाची त्या रणांगणामध्ये गेल्यानंतर समोर भीष्माचार्यांना द्रोणाचार्यांना पाहून अवस्था झाली होती, तशी माझी अवस्था झाली. सीदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती वेपथुष्य शरीरे मे रोमहर्षश्च जायते देखे देह कापत तोंडासे कोरडे होत विकळता उपजत गात्रांसी सर्वांगा कांटाळा आला अति संतापूपनला तेथ बिंबळ हातू गेला गांडीवाचा ते न धरतची निष्ठले परिनेनेची हातोनी पडिले ऐसे ऐके राया वर्तले संजयो म्हणे विठ्ठल विठ्ठल जितकं शक्य होईल जितक्या वेळ बोलता येईल तितक्या वेळ बोलण्याचा प्रयत्न करणारे. ऐका, या संसारामध्ये आल्यानंतर, या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर आपल्याला 2 प्रकाराने प्रसिद्ध होता येतं. 2 प्रसिद्धीचे मार्ग आहेत. 2 प्रकारे आपण जगाच्या पटलावरती आपली ओळख निर्माण करू शकतो. 2 पद्धतीनं आपण या जगामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो. 2 पद्धतीनं आपण जगाच्या आठवणीत राहू शकतो. पहिला प्रकार आहे प्रसिद्ध होणे, म्हणजेच प्रख्यात होणे.
आणि दुसरा प्रकार आहे कुख्यात होणे. प्रख्यात माणसंही प्रसिद्ध असतात आणि कुख्यात माणसंही प्रसिद्ध असतात, आहे की नाही. कुख्यात माणसं सुद्धा प्रसिद्ध असतात जगामध्ये. या जगामध्ये जशी ओबामाची जशी ओळख आहे तशी ओसामाची सुद्धा ओळख आहे. ओसामाला मानणारा एक वर्ग आहे, त्याची एक स्वतंत्र ओळख आहे, त्याची एक स्वतंत्र इमेज आहे, त्याचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे, त्याचं स्वतंत्र एक त्याच्यावरती मोठमोठाले रिसर्च आहे, त्याचंही मोठं नावलौकिक थोडक्यात आहे. जसं ओसामाचं नावलौकिक आहे तसं ओबामाचं सुद्धा नावलौकिक आहे. ज्याने एवढा मोठा ओसामा असणारा पण तोही शोधून त्याला समुद्रात नेऊन गाडलं, समुद्राच्या रसातळाला नेऊन पोहोचवलं, म्हणून त्या ओसामाची सुद्धा ओबामाची सुद्धा ओळख आहे. म्हणजेच अर्थात एक सुप्रसिद्ध आहे तर एक मात्र कुप्रसिद्ध आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या दोन मार्गाने आपल्याला प्रसिद्ध होता येतं. पण दोन मार्गाने जरी आपण प्रसिद्ध झालो तरी चांगला मार्ग कोणता आणि वाईट मार्ग कोणता हे आपल्याला निवडावं लागतं, आपल्याला त्यानुसार चालावं लागतं. आता प्रसिद्ध दोघंही असतात, पण चांगल्या मार्गाने प्रसिद्ध व्हायचं का वाईट मार्गाने प्रसिद्ध व्हायचं हे आपल्या हातात आहे. आपल्या हातात आहे म्हणण्यापेक्षा माणसाला जसे संस्कार दिले गेले त्याप्रमाणे माणसाचं जीवन घडत असतं, संस्कारानुसार जीवन घडत असतं. आणि ते संस्कार जे देण्याचं काम होत असतं ते आईच्या उदरापासून होत असतं. आपल्याकडे अनेक असे उदाहरण आहेत की आईच्या पोटापासून कशी बालकाची जडणघडण होते. भागवतामधलं प्रसिद्ध उदाहरण आहे, ज्या वेळेला कश्यप ऋषी दितीला नकार देत होते, दितीला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि सांगत होते, दिती संध्याकाळच्या वेळेला हे चार कर्म किंवा हे 4 पद्धतीचे काम करू नयेत. आहार, निद्रा आणि मैथुन आणि स्वाध्याय असे 4 काम संध्याकाळच्या वेळेला अर्थात सायंकाळच्या वेळेला अर्थात चौसांजाला करू नयेत. आणि अनेक प्रकारे समजावून सांगून सुद्धा दिती ऐकत नाही आणि चुकीच्या पद्धतीनं गर्भधारणा झाल्यामुळे चुकीचे संस्कार त्या गर्भावर पडल्यामुळे परिणामी हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू जन्माला येतात. विठ्ठल विठ्ठल. हो. आणि दुसरं उदाहरण महाभारतात आहे की कशा पद्धतीनं आईच्या पोटामध्ये अर्थात अर्जुनाची पत्नी सुभद्रेच्या पोटामध्ये कशा पद्धतीनं अभिमन्यूनं संस्काराचे धडे घेतले, कशा पद्धतीनं त्याने चक्रव्यूह भेदन करण्याचं ज्ञान मिळवलं. हे दोघांचेही संस्कार गर्भापासून झालेले आहेत, पण एक मात्र सुप्रसिद्ध झाले तर दुसरे मात्र कुप्रसिद्ध झाले. विठ्ठल विठ्ठल. म्हणून बालकाला जे संस्कार द्यायचे असतात ते गर्भापासून द्यायचे असतात, किंबहुना जन्माला आल्यानंतर सुद्धा आपण देऊ शकतो. आणि जसे संस्कार आपण देऊ तशा पद्धतीने त्याचं जीवन वाढत असतं. आपण जशा पद्धतीनं बाळाच्या समोर जसा व्यवहार आपण करतो ते पाहून ते बाळ शिकत असतात, तशा पद्धतीने त्यांचं जीवन घडत असतं. बघा तुम्ही, आपली मुलं आपल्या आईला आरतुर का बोलतात याचा तुम्ही कधी अभ्यास केलाय का बारकाईनं? मुलं जे असतात, लहान लहान मुलं किंवा मोठाली माणसं किंवा आपणही असू, आपण आपल्या आईला अरे कारे का बोलतो? कशामुळे आपण अरे कारे बोलतो? आपल्याला कोणी शिकवलं अरे कारे बोलायचं? हा, कोणी शिकवलं? मामाने बरोबर सांगितलं. कोणी शिकवलं? आपल्या वडिलांनी शिकवलं. आपले वडील आपल्या आईला अरे कारे बोलत होते, आपण तेच ऐकून 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 आपण सुद्धा तिला अरे कारे बोलायला लागलो. वडिलांना आपण आवाजावं का घालतो? आई आपली वडिलांना आवाजावं बोलते, अहो म्हणते, तुम्ही म्हणते, इकडे या म्हणते, जा म्हणते, तुझ्या बाबाला बोलव म्हणते. आणि आई आपल्या वडिलांना आवाजावं बोलत असल्यामुळं आपण सुद्धा सहजच नकळत वडिलांना आवाजावं बोलायला. बरं, आता हे झालं आई वडिलांचं. आता आजी आजोबाचं सुद्धा तसंच आहे. आजी आजोबापैकी आजीला आपण अरे तुरेच बोलतो. सगळे माणसं जवळजवळ आपल्या आजीला अरे तुरच बोलतात. आजी, बाई, इकडे ये, बस, असं कर, तसं कर, आहो त्याव. का आजीला अरे तुर? त्याचंही कारण तेच आहे, आपले वडील आपल्या आजीला अरे तुर बोलतात, म्हणून आपण सुद्धा आजीला अरे तुर बोलतो. आणि तेच आजोबाला, आज्याला आपण आवजावं बोलतो.
त्याचं कारण आपल्या घरातली सगळीच मंडळी त्यांना आवाजावं घालते, अर्थात आपणही त्यांना आवाजावं बोलतो. तसंच आहे, मावशीचं घ्या तुम्ही, काकाचं घ्या, काकूचं घ्या, घरात जे काही तिला आवाजावं ज्याला बोलत असतील त्याला मुलं सुद्धा आवाजावं घालतात, आणि ज्याला आरे कार्य करत असतील त्याला सगळे आरे कार्य करतात. म्हणूनच लक्षात ठेवा, ज्ञानोबरायांनी ओवी घातली, एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ, यद्यत् आचरति श्रेष्ठस् तत्तत् एव इतरो जनाः, सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तद अनुवर्तते. विठ्ठल आपण आपल्या मुलांसमोर कशा पद्धतीनं बोललं पाहिजे याच्यावरून त्याचे संस्कार घडत असतात. म्हणून मुलांसमोर बोलत असताना एकदम व्यवस्थित आणि विचार करून बोललंच नाही, वागलं सुद्धा पाहिजे. एक व्हॉट्सअपला यूट्यूबला एक व्हिडिओ पाहिला, एक मुलगा, एक बाप आपल्या मुलाला शाळेतून घरी घेऊन येत होता आणि मोटरसायकलवर घरी घेऊन येत होता, आणि येता येता त्याच्याकडून नकळत त्याच्या नजर चुकीनं सिग्नल तुटल्या जातो. सिग्नल लागलेला असताना तो सिग्नल क्रॉस करून सिग्नल तोडून पुढे जातो, आणि पुढे गेल्यानंतर तो मुलगा म्हणतो, बाबा 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 सिग्नल सिग्नल. तो म्हणतो अरे 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 अरे, आणि इतक्यामध्ये तो गाडी साईडला घेतो. अरे म्हणतो आपल्याला कोणी पाहिलं तर नाही ना, इथं कोणी पोलीस आहे का, सिक्युरिटी आहे का, कोणी ट्रॅफिक पोलीस आहे का म्हणून इकडं तिकडं पाहतो, तर तिथं कोणी ट्रॅफिक पोलीस नसतो चौकामध्ये. आता चौकामध्ये कोणी ट्रॅफिक पोलीस नाही म्हटल्यानंतर तो माणूस तिथून गाडी काढतो आणि पुढच्या चौकामध्ये ट्रॅफिक पोलीस जिथं आहे तिथं ट्रॅफिक पोलीसच्या जवळ गाडी नेतो, आणि ट्रॅफिक पोलीस जवळ गाडी नेतो आणि त्याला म्हणतो, साहेब आमच्याकडून मागच्या सिग्नलला सिग्नल तोडल्या गेला, माझ्याकडून नजर चुकीनं सिग्नल तुटला, रूल तुटला सिग्नलचा, आणि मला काय असेल ते फाईन तुमच्या पद्धतीनं मारा. आणि मग तो ट्रॅफिक पोलीस तिथला म्हणतो, त्या चौकामध्ये कोणी अधिकारी नव्हता का, पोलीस नव्हता का? तो म्हणतो नाही, तिथं कोणीच नव्हतं. मग तुम्हाला कोणी पाहिलं? म्हणे नाही. मग जायचं निघून, तुम्ही कशामुळे थांबला? आणि तो लक्षात ठेवा, इतकं महत्वाचं वाक्य आहे तो जो बोलतो वाक्य. तो म्हणतो, साहेब मला पोलिसांनी नाही पाहिलं पण माझ्या मुलांनी पाहिलं ना. काय म्हणतो तो? माझ्या मुलांनी मला पाहिलं ना, आणि आज जर त्याने मला सिग्नल तोडताना पाहून जर तशीच गाडी नेलेली पाहिली तर उद्या तो सुद्धा तसंच करेल, सिग्नल तोडील चुकीच्या पद्धतीनं, आणि तशाच पद्धतीचं त्याला संस्कार लागतील. म्हणून आज माझे 500 रुपये गेले तरी चालतील पण माझ्या मुलाला कुसंस्कार लागता कामा नये. लक्षात ठेवा, संस्कार इथून घडत असतात. संस्कार हे स्वतःच्या घरापासून तयार करावं लागत असतात. आपण उपदेश करतो सगळ्या गावाला, पण मात्र जवळचाच वाफा कोरडा राहतो, आहे की नाही? टावर खालीच रेंज राहत नाही. पण सुरुवात महात्मा गांधीजींचं वाक्य आहे, लक्षात ठेवा, जो बदलाव आप दुनिया में देखना चाहते हो, लक्षात ठेवा, जो बदलाव आप दुनिया में देखना चाहते हो वो पहले अपने अंदर खुद में करो, फिर दुनिया को बताओ. स्वतः मध्ये ते बदल करावे लागतात, तेव्हा जगाला सांगून उपयोग होतो, नाही का? म्हणून लक्षात ठेवा. आणि प्रसिद्ध उदाहरण आहे अहिल्यादेवी होळकरांचं. अहिल्याबाई म्हणजे राणी होत्या. अल्पावधीमध्येच अगदी म्हणजे पतीचं छत्र हरवल्या गेलं, पती निधन पावले, आणि अहिल्यादेवीवर सगळ्या राज्यकारभाराची जबाबदारी पडली. लहान मुलगा होता, त्या लहान मुलाला संगोपन करत करत लहानाचं मोठं केलं. आणि एका दिवशी त्या अहिल्याबाईच्या मुलाने एका दिवशी रस्त्याने चालत असताना त्याच्याकडून अपराध घडला. अहिल्याबाईंचा रथ मागून येत होता, आणि रथ येत असताना बघितलं तर एका रस्त्याच्या कडीला गायीचं वासरू मरून पडलं होतं, आणि ती गाय त्याच्या शेजारी हंबरडा फोडत होती, त्या वासराला चाटत होती, आणि गायीच्या डोळ्यातून अश्रू येत होते. आणि ते दृश्य पाहिल्यानंतर अहिल्याबाईंनी रथ थांबवला आणि विचारलं जवळपासच्या लोकांना, का रे काय झालं या वासराला, का मेलं हे वासरू, काय झालं याला? सगळे लोक एकमेकाच्या तोंडाकडे पाहायला लागले, कोणीच काही बोलना. शेवटी धमकावून एकाला विचारलं तर त्याने सांगितलं की राणी साहेब, हा पराक्रम किंवा हे कृत्य किंवा ही चूक आपल्याच राजपुत्राकडून युवराजांकडून घडली. त्यांच्या रथाला टक्कर लागून हे वासरू गतप्राण झालंय, आणि म्हणून हे कोणी सांगत नाही.
अहिल्याबाईंनी लगेच आदेश दिला, जिथं कुठं असतील युवराज त्यांना आताच्या आता माझ्या समोर हजर करा. अक्षरशः सैनिकांनी राजकुमाराला बोलावून आणलं. आता राजकुमार असल्यामुळे धरून पकडून मारून ताणू शकत नाहीत, किती जरी राणीचा आदेश असला तरी सन्मानाने घेऊन आले. राजकुमार आल्यानंतर सांगितलं की आताच्या आता ज्या गाईचं वासरू मेलंय त्याच गाईच्या समोर याला सुद्धा त्याच रथाने ठोकर मारून याचा सुद्धा प्राणघात करावा, याला प्राणांत शिक्षा द्यावी असा आदेश राणी साहेबांनी दिला. सगळे लोक अवाक झाले, तोंडात बोटं घालायला लागली. राणी साहेब तुम्ही काय निर्णय घेता, एकदा विचार तरी करा. खरंच तुम्ही शुद्धीवर आहात का? तुम्हाला माहिती आहे का राजे गेल्यानंतर ही जबाबदारी तुमच्यावर आली ना, हा परिणाम या राज्याचा एकमेव वारस आहे, युवराज आहे राज्याचा, आणि एका वाईच्या वासराला मारलं म्हणून त्याला एवढी देहदंडाची शिक्षा द्यायची. राणीनं सांगितले ते काही नाही, याला देहदंड द्यायचा म्हणजे द्यायचा. अपराधी आहे आणि अपराधी असतो, त्याला कुठली जात नसते, धर्म नसते, कोणत्याही प्रकारचं बॅकग्राऊंड त्याचं पाहिलं जात नाही. अपराधीच असला पाहिजे. आणि ठरलं, राणीचा आदेश म्हणल्यावर राजा चाले, राजा बोले दल हाले. राजाचा आदेश शिरसावंदे मानून आणि ठरलं त्याच चौकामध्ये जिथं गाईचं वासरू मेलं होतं त्याच ठिकाणी युवराजाला उभं करण्यात आलं आणि रथ आणायचा आणि रथाची ठोकर त्यांना मारायची. रथावर बसायलाच कोणी तयार नाही. रथावर चालवायला बसेल कोण? सारथी कोण होईल रथाचा? रथ कोणी चालवायला तयार नाही. कोणी म्हणायचं राणी साहेब क्षमा करा, लोटांगण घालायचे, दंडवत घालायचे, पाय धरायचे, आम्ही हे करणार नाही. अक्षरशः अनेकांना सांगून कोणीच आदेश मानत नाही. शेवटी अहिल्याबाई स्वतः रथावर बसल्या आणि स्वतः हातात घोड्याची वाघूर घेतलेत आणि स्वतः रथ पळवत आणायला लागल्या. तेवढ्यामध्ये चमत्कार असा झाला मायबाप, ज्या गाईचं वासरू धडकून मेलं होतं ती गायच साक्षात रथाला आडवी झाली. ती गाय मनातल्या मनात कदाचित द्रौपदी सारखी तिची भावना झाली असेल, आई साहेब मी जे आज सध्या दुःख भोगते ते दुःख मी तुमच्या वाट्याला येऊ देऊ इच्छित नाही, म्हणून आता मी क्षमा मागते त्यांच्या वतीनं, राजकुमाराला क्षमा करा. ज्या वेळेला ती गाय आडवी झाली तेव्हा राणी साहेबांनी समाधान मांडलं, तिथून निघून गेल्या. याला म्हणतात संस्कार, याला म्हणतात अनुशासन. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून लक्षात ठेवा, जर चांगले संस्कार जर आपल्याला मुलावर करायचे असतील तर त्याला चांगले संस्कार, चांगला समाज आपल्याला बघायचा असेल तर त्याची सुरुवात घरापासून केली पाहिजे, घरापासून. आणि म्हणून प्रसिद्ध व्हायचं, सुप्रसिद्ध व्हायचं का कुप्रसिद्ध व्हायचं हे आपल्या संस्कारावर अवलंबून आहे. ज्ञानोबारायांनी त्या मदालसेचं वर्णन केलंय. ती मदालसा नावाची स्त्री आपल्या 6 महिन्या 2 महिन्याच्या ईदभर लेकराला पाळण्यात घालते आणि पाळण्याची दोरी हलवत हलवत अंगाई गीत गाते. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा, मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा चांदा, वरी कर्म घातले रे कर्म कीटकाचा चांदा, रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बाधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बाधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा.
नवमास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली येताची कर्मजाड तुझी मान अडकली आकांतु ते जननी दुःखे धाय मोकली स्मरे त्या हरिहरा ध्यायी श्रीकृष्ण माऊली स्मरे त्या हरिहरा ध्यायी श्रीकृष्ण माऊली परिये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा परिये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा ओ बाळा हा देह नाशिवंत आहे कसा पद्धतीचा देह आहे काय कसं शरण जायचं कुणाला उपदेश एखाद्या जप्याला तप्याला संन्याशाला उपदेश करावा ब्रह्मज्ञानाला उपदेश करावा असा उपदेश ईदभर लेकराला ज्याला अजून शीच आणि सूच ज्ञान नाही असा जो शिशु आहे आणि त्या बाळाला उपदेश इतका श्रेष्ठ उच्च कोटीचा उपदेश का लहान वयापासून आपण जे संस्कार देत असतो त्या पद्धतीचं ते बाळ घडत असतं लक्षात ठेवा हो म्हणून मला अभिमान वाटला आमचे मेहुणे हो ब्रह्मदेवराव आणि त्यांनी आपल्या चिमुकलीला इंद्रायणी तेव्हा कीर्तनाला आली बघा एवढीशी पोरगी आता 10:30 वाजले जवळजवळ जागी येते आणि ती ज्ञानेश्वरीच्या तुम्ही ऐकले का महाराज अशा स्पष्ट ओव्या म्हणते सकाळ ज्ञानेश्वरीच्या जवळजवळ 20, 25, 30 ओव्या तिला पहिल्या ओवीपासून ओम नमो जी आद्या माझ्याकडे व्हिडिओ मी रेकॉर्डिंग करून घेतला इतक्या स्पष्ट आणि सुंदर ओव्या म्हणते ती आणि वय तिचं 3 वर्षाचं जवळ असं आहे ना 3 वर्षाचीच आहे पण इतक्या छान ओव्या म्हणते हे खरं गरजेचं लेकरांना दिलं नाही तर आजकालचे लेकर जॉनी जॉनी मन बाळा आणि काय लहानपणापासून ट्रेनिंग खोटं बोलण्याचं आहे ना काय त्या कवितेत सांगा ना त्याचा अर्थ काय ते विचारले जातं त्या लेकराला जॉनी जॉनी यस पापा इटिंग शुगर आगर खाल्ली नो पापा टेलिंग लाईट नो पापा ओपन युअर माउथ हे मुस्काडा मग ओपन युअर माउथ म्हणल्या तोंड उघड म्हणले हे असंच आहे ना कविता दुसरी काय म्हणजे तुम्ही लहानपणापासून बालवाडीपासून बरोबर आहे का नाही मामा असंच आहे का चुकत असलं तर सांगा काही असंच आहे लहान जन्माल्यापासून तुम्ही त्याला खोटं बोलण्याचं ट्रेनिंग द्यायला विठाला आणि आपली शिक्षण व्यवस्था सुद्धा अशी आहे काय दुर्दैव या देशाचं या शिक्षण व्यवस्थेचं सुद्धा असं आहे आजकाल पोरांना शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण मंत्री किंवा शिक्षण अधिकारी सांगतात किंवा पुस्तकात लिहून असं येतं गाढवाचं शिकवा पण गणपतीचं शिकवायचं गवताचं शिकवलं तरी चालेल आता गवत म्हणजे काय गवत खाण्याचं शिकवायला तुम्ही चारा खायचं शिकवायलात ना तुम्ही मग ते चारा घोटाळे बाद व्हायचे तर काय होते गवताचं शिकवत लहानपणी आता आमच्या लहानपणी आम्हाला आठवतंय कशाचं होतं सर गणपतीचं होतं आता कशाचं आहे गवताचं आहे आता गणपतीचं नाही आता म्हणजे अर्थात गाढवाचं शिकवलं तरी काय अडचण नाही गणपतीचं नको का धार्मिकता ऐवल नको धार्मिकीकरण नको ध्रुवीकरण नको देशामध्ये काही लोकांच्या भावना दुखवतात म्हणून शाळेमध्ये सुद्धा सरस्वतीचा फोटो लावायचा नाही आहे की नाही अशा पद्धतीचं जर आणि काय या देशाचं दुर्दैव आहे लक्षात ठेवा देश स्वतंत्र झाल्यानंतर 5 जे शिक्षण मंत्री होते सुरुवातीचे शिक्षण मंत्री केंद्रीय शिक्षण मंत्री ते 5ही शिक्षण मंत्री मुसलमानाचे होते आणि मग विचार करा जे मंत्री ज्या खात्याचा मंत्री मुसलमान आहे तो काय छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप शिवराज सिंग चौहान शिकतील का मग त्यांनी सगळी वंशावळ दिली अकबर बाबर हुमायूं अगदी याच्यापर्यंत पार गजनीच्या मोहम्मदापर्यंत सगळी वंशावळ शिकवली त्यांच्या आजा पंजाचे खापर पंजाचे नावं त्यांचा जन्म मृत्यू त्यांनी काय काम केले ते सगळं डिटेलमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एका पॅरेग्राफमध्ये विठ्ठल आणि म्हणून संस्कार जे दिले जात असतात ते बाल वयापासून दिले जातात आणि त्यानुसार ते जीवन घडत असतं आणि म्हणून ज्याने संस्कार लेकरांना चांगले दिले
आणि ज्याने आपल्या मुलाला कुख्यात न बनवता प्रख्यात बनवलं, कुप्रसिद्ध न बनवता सुप्रसिद्ध बनवलं, ज्याने आपलं हित ज्या लेकराला शिकवलं, असे हिताच्या ठिकाणी जे जागे केले मुलं, जे ज्यांनी केले त्या मात्या पित्याला महाराज धन्यता देतात. आपली हित आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. जो आपल्या हिताला जागा आहे आणि त्याचे मायबाप धन्य आहे. आता ऐका, आपलं हित करणारे खऱ्या अर्थाने या जगामध्ये 3 घटक आहेत. आपल्या हिताचा विचार करणारे बरं का, बाकी हितचिंतक आपले खूप असतात पण त्या हितचिंतकाला काय काडीची अर्थ नाही. खऱ्या अर्थाने हितचिंतन जर आपलं कोण करत असतील तर ते फक्त 3च लोक करतात. त्यामध्ये पहिला आहे वेद, दुसरे आहेत पहिले आहेत माता पिता, दुसरा आहे वेद आणि तिसरे आहेत संत. हे 3 लोक म्हणजे 3 घटक आपल्या हिताचा खऱ्या अर्थाने विचार करतात. बाकी नुसते नावाचे हितचिंतक असतात, त्यांना आपल्या हिताचं काही घेणं देणं नसतं. स्वतःच्या हिताचं फक्त स्वार्थ दडलेला असतो प्रत्येकाच्या पाठीमागं. पण आपलं जर हित कोण करत असतील तर हे 3 लोक कोण कोण? एक आहेत माता पिता, दुसरा वेद आणि तिसरे आहेत संत. हे 3 हित करतात. माता पिता आपले हित करत असतात, आहे की नाही. आताच प्रमाण आपण अभंगाचं चरणच ते आहे, धन्य आपुलिया हिता जो असे जागता. स्वतःचा देह झिजवून आई वडील आपल्या मुलाचं हित व्हावं, चांगलं व्हावं, कल्याण व्हावं याकरता सतत प्रयत्न करत असतात. आणि अंगा जीवाची संपत्ती वेचोनी करी बाळाची पाळती, परी जीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय. अंगा जीवाची संपत्ती खर्च करून आई आपल्या मुलाचं हित करत असते, त्याचं कल्याण व्हावं याची अपेक्षा करत असते. म्हणून सकळ तीर्थांची ये धुरे, जिये का माता पितरे, तया सेवेसी किर शरीरे लोन कीजे. म्हणून माणसाने आई वडिलांचं ऐकलं पाहिजे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करेला भाविन प्रीती. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईचं अंतकरण फक्त आणि फक्त आपल्या लेकराचं कल्याण करत असते. त्याच्यानंतर दुसरे आहेत वेद. वेद सुद्धा आपल्या हिताची काळजी करतो. ज्ञानोबा म्हणतात ना, अहिता पासून काढते पै, अहिता पासून काढते हित देवोनी वाढविते, नाही श्रुती परवती माऊली जगा. या कारणे पै बापा जया अथी आपुली कृपा, तेने वेदाची निरोपा आनन कीजे. म्हणून माणसाने वेदाचं ऐकलं पाहिजे. किती ऐकलं पाहिजे? शास्त्र म्हणेल जे सांडावे, ते राज्यही तृणमानावे, जे घेववी ते न म्हणावे विषयी विरो. ऐशिया वेदैक निष्ठा झाली जरी सुभटा, तरी के आहे अनिष्ठा भेटणे गा.
असं जर आपण वेदैक निष्ठ झालो तर के आहे अनिष्टा भेटणे का? कसं आपलं अनिष्ट होईल? अर्थात आपलं इष्टच होईल, पण कधी? जर आपण वेदाचं ऐकलं किंवा वेदानुसार आचरण केलं, मार्गक्रमण केलं तर. विठ्ठल अर्थात वेद आपलं हित करणार आहेत. आई वडील हिताचं उपदेश करतात किंवा हित पाहतात, वेद आपला हित पाहतो. आणि तिसरे घटक आहेत संत. संत सुद्धा आपलं हित करत असतात. तेची माझे हित करीती करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी तेची म्हटले. तेची तेच माझं हित करतात. इथं तर चकार वापरला. तुम्ही तर म्हणतात तिघ जण आहेत आणि चकार म्हटलं की अन्याची व्यावृत्ती करून एकाची निश्चितता, त्याला चकार म्हणतात. 100 माणसं आहेत इकडे या म्हटल्यानंतर सगळे उठायला लागले. तुम्ही नाही, तुम्ही नाही, तुम्ही 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 अहो तुम्हीच या हो, बाकीच्याला बसू द्या. तुम्हीच या म्हटलं की एकट्यालाच यावं लागतं, बाकीच्यांची व्यावृत्ती होत असते. त्यार्थी तेची म्हटलं त्यार्थी बाकीचे दूर चाललेत. त्याचं उत्तर, त्याचं कारण आहे तसंच आहे. ऐका, तिघ जण जरी हिताच्या ठिकाणी आपल्याला जाग करत असली किंवा हित पाहत असली तरी संतच आपलं हित करू शकतात 100%. त्याच्यामुळे चकार वापरलाय. तुम्हाला कसं काय? त्याचं कारण आहे, आई वडील आपल्या हिताचा विचार करतात. ऐका बरं बारकाईनं, आई वडील आपल्या हिताची चिंता करतात, पण आपलं हित खऱ्या अर्थाने कशात आहे याचं त्यांना ज्ञान नाही. लक्षात ठेवा, वेदाला हिताचं आपल्या ज्ञान आहे, पण आपल्या हिताची कळमळ किंवा तळमळ वेदाला कळकळ नाही. आणि संत एक असे आहेत की ज्यांना आपल्या हिताचं ज्ञानही आहे आणि जे आपल्या हितासाठी तळमळ सुद्धा करतात. ऐका, आई वडिलांना हिताची तळमळ आहे, पण हिताचं ज्ञान नाही. मुलाचं हित खऱ्या अर्थाने कशात आहे हे आई वडिलांना कळत नाही. म्हणून लावोनिया मोह संसारा गोविती अंत काळी होती पाठी मोरी. लावोनिया मोह संसारा गोविती अंत काळी होती पाठी मोरी. आपलं हित त्यांना वाटतं आपला पोरगा एकदा शिकून नोकरीला लागला म्हणजे त्याचं काय होईल, कल्याण झालं त्याचं. बस एकदा का त्याला नोकरी लागली ना की मग काय अडचणच नाही. बघा, एकदा त्याचं लग्न करून दिलं ना
मग त्याचं कल्याण झालं, बस मी मोकळा झालो, हाच विचार असतो. एकदा त्याचं वाजून टाकलं लग्न करून दिलं की आपण मोकळे. पण लक्षात ठेवा, एकदा नातू झाला, एकदा मुलगा झाला, एकदा नोकरी लागली की कल्याण झालं आपल्याला वाटतं. पण संतांच्या दृष्टीनं हे कल्याण नाही किंवा हित नाही. आणखी हित नाही ठावे हे प्रमाण राहिलं. जननी जनका दाविला लौकिका चारती, हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिका चारती, दाविला लौकिका चारती, हित नाही ठावे जननी जनका. आई वडिलाला आपल्या हित नाही, माहीत नाही. आणि खऱ्या अर्थानं हित आपलं लेकरं बाळ होणं, संसाराचं वेल मांडवावर जाणं हे खरं हित नाही. लक्षात ठेवा. काय कडे आठवण विठ्ठल माय बापे पिंड पाळीला माया. ती झालं तिथं पुढं आलो आपण. लेकरं बाळ होण्यामध्ये किंवा मुलं बाळ होण्यामध्ये खऱ्या अर्थाने हित नाही. तर असं काही प्रमाण आहे. पण जाऊ दे, आता देऊ सोडून आपण, आहे की नाही. लय कशाला बसायचं. हा, माय बापे सांभाळी ती लोभाकारीने पाळी ती विठाला लेकरं होणं, मुलं होणं, लग्न होणं, नोकरी लागणं हे खऱ्या अर्थाने व्यवहाराच्या दृष्टीनं, संसाराच्या दृष्टीनं वा याला म्हणतात प्रमाण. हे आठवण होतं. आता मनानं चाललं. भाग्य तरी नो हे धना भाग्य तरी नो भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा, निकट वास बरा संतापाई. धन पुत्र दारा हे खऱ्या अर्थाने भाग्य नाही. पण आपल्या आई वडिलाला वाटतं हे झालं म्हणजे हा भाग्यवान झाला, याचं कल्याण झालं. म्हणून संतांना आई वडिलाला हिताची तळमळ आहे, पण हिताचं ज्ञान नाही. दुसरी गोष्ट वेद, वेदाला आपल्या हिताचं ज्ञान आहे पण तळमळ नाही. असं मी म्हणत नाही, माझे ज्ञानोबा राहायचं म्हणतात. वेद संपन्न होय ठाये, परी कृपणू ऐसा आन नाही. जे कानी लागला ती वर्णाचाची. विठ्ठला वेद संपन्न होय ठाई, परी कृपणू ऐसा आन नाही. जे कानी लागला तिही वर्णाच्याची. एरा भव व्यथा ठेलिया, स्त्री शूद्रादिका प्राणिया. अनवसरू मांडुनिया राहिला असे. आणि म्हणून लक्षात ठेवा, वेद संपन्न आहे, त्याला हिताचे जाणीव आहे, ज्ञान आहे, पण सर्व जीवान करता तो मोकळा नाही. ब्राह्मणेतराला किंवा जे द्विज नाहीत अशा लोकांना किंवा स्त्री आणि शूद्राधिकांना त्यांनी आपला अधिकार, श्रवणाचा अधिकार दिला नाही. आणि म्हणून वेदाला आपल्या हिताची तळमळ, सर्व समावेशक हिताची तळमळ नाही. म्हणून वेदाला ज्ञान आहे पण तळमळ नाही. आईवडिला तळमळ आहे पण ज्ञान नाही. पण संत एकमेव असे आहेत की ज्यांना हिताचं ज्ञानही आहे आणि हिताची तळमळ सुद्धा आहे. आता हिताचं ज्ञान कसं आहे संतांना, तर जे हिताहित देखती, हानी कनवा घेपती. पुसोनी शिनो हरिती, देती सुख. विठ्ठल शोधोनिया आले हिता हिता जगाचे.
झाले संत हिताहित जगाचे हित कशात आहे अहित कशाचे जगात याचं संत धांडोळा घेऊन आलेले आहेत. आणि येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा. हिताचं ज्ञानही आहे आणि कळवळा सुद्धा आहे. म्हणून महाराज म्हणतात तेची माझे हित करीती सकळ. तेच हित करू शकतात म्हणून त्यांना हिताचं ज्ञानही आहे आणि तळमळही आहे. उदाहरण सांगायचं झालं, एखादी आई आपला मुलगा आजारी पडला लेकरू म्हणून डॉक्टरकडे घेऊन जाते. आता आईला ते लेकरू बरा व्हावं याची तळमळ आहे, पण लेकरू कशाने बरं होईल कोणतं औषध द्यावं लागेल याचं तिला ज्ञान नाही. बरं डॉक्टरकडे ज्याच्याकडे नेलंय तो डॉक्टर त्याला हिताचं ज्ञान आहे, पण तो म्हणतो पहिले काउंटरला 25,000 रुपये जमा करा त्यानंतर इलाज सुरू होईल. त्याला त्याच्याशी काही तळमळ नाही, त्याला त्याचे फक्त ज्ञान आहे. त्याला आता याला एक इंजेक्शन दिलं की त्याला माहिती हे बरं होणार आहे, किंवा याला ट्रीटमेंट केल्यानंतर 2-3 दिवसात हा बरं होणार आहे, हे त्याला ज्ञान आहे. पण तो म्हणतो अगोदर काउंटरला जा तिथं पैसे भरून या. अर्थात त्याला हिताची तळमळ नाही. पण एखादा असा डॉक्टर असतो की जो स्वतःच एखाद्या मुलाचा बाप असतो आणि मग त्यावेळेला तोच जर मुलगा आजारी पडला तर त्याला ज्ञानही आहे आणि तळमळही आहे. संत हे तशा वैद्याप्रमाणे आहेत की ज्यांना हिताचं ज्ञानही आहे आणि तळमळही आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही तर अभंग घेतलात की आपुल्या हिता जो असे जागा धन्य माता पिता तयाचे, आणि माता पित्याला तर इथं ऊन आणलं याच्यामधून आपण कोटीमधून उणीव आली. तर त्याचं उत्तर असं आहे की इथं जे अपेक्षित माता पिता आहेत या चरणामध्ये ते हेच माता पिता आहेत की जे स्वतः संत आहेत आणि स्वतः माता पिता आहेत, असे दोन्ही रोल निभावणारे की ज्यांना आपला पुत्र चांगला कल्याणकारी व्हावा, चांगला हित त्याचं व्हावं याचं तळमळही आहे आणि ज्ञानही आहे, असे संत स्वरूप जे माता पिता आहेत, अर्थात आपल्या हिताच्या ठिकाणी स्वतः जागे आहेत, असे माता पिताच्या ठिकाणी अपेक्षित आहेत. आणि असे जे माता पिता असतात ते खऱ्या अर्थाने धन्य असतात. म्हणून धन्य माता पिता तयाची विठोबा रखुमाई. ऐका, अर्थात चांगला मुलगा संस्कारी जर घडला तर आई वडिलाला धन्यता असते, आणि मुलगा जर कुसंस्कारी झाले लेकर तर दूषणही आई वडिलाला दिलं जातं. लोक विचारतात, चांगला जर मुलगा असेल तर लोक म्हणतात कुणाचा आहे हा मुलगा, वा काय छान गातो, काय छान वाजवतो, आहे की नाही. म्हणजे कृष्णा महाराजांसारखा मुलगा कोणाचा आहे पोरगा, गावातले वा काय छान वाजवतो बघा कोणाचा आहे पोरगा. आणि तेच जर मंडपात इकडून तिकडे उड्या हाणायला लागले, इकडून तिकडे हे करायला लागले, कोणाचं आहे हे बोलण्या महाराज बरोबर आहे ना, बोलण्यातला फरक आहे. कोणाचं आहे हा, कोणाचं आहे हे म्हणजे तसं म्हणत नाही आपण इथं कोणाचं आहे हे असं उपरोधात्मक होतं ना. मुलगा म्हणजे शब्द तेच आहे, त्याचा भाव पाठीमाग उच्चाराची पद्धत बदलली का भाव बदलला. राम राम घालण्याची पद्धत असते, राम 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 असं म्हटलं की आदर दिसतो त्याच्यामध्ये, राम राम असं म्हटलं की उपहास दिसतो ना. जय हरी महाराज लगेच लक्षात त्याचा भाव काय. जय हरी महाराज असं म्हटलं तर वाटतं आदर आहे. जय हरी महाराज कुणी कड मजा आहे वा तुमची, अरे घेणं नाही. लोक याच्यावर असतात बघा, त्यांना खपल्याचार्य म्हणायचं. विठाला आणि अर्थातच जर असे लेकरं जर जन्माला आले, असे मुलं जर जन्माला आले तर लोक साहजिकच आई वडिलांना धन्यता देतात. आता आमच्या आळंदीत एक मुलगा आहे, त्याची सगळ्या महाराष्ट्रभर चर्चा झाली. 9 वर्षाचं लेकरू, हो 4थीलाच आहे, इनमीन 4थीला. सगळ्या महाराष्ट्रभर त्याची मारुती महाराज चर्चा आहे सगळीकडं. सगळ्या व्हॉट्सअपला त्याची चर्चा, फेसबुकला त्याची, यूट्यूबला त्याची चर्चा आहे. कशामुळं 4 वर्ष 4थीला असणारं पोरग, 9 वर्षाचं लेकरू, आणि त्यांनी सगळीच्या सगळी ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली. आणि त्याला वारकरी शिक्षण संस्थेने पुरस्कार दिला, बक्षीस दिलं. गाथा मंदिराने सुद्धा त्याला 1 लाखाचं बक्षीस दिलं. आणि पोरग फक्त 4थीला. म्हणजे विचार करा, ज्या वयामध्ये लेकराला काहीच कळत नाही आणि त्या वयात मामा त्यांनी ज्ञानेश्वरी पूर्ण पाठ केली. आणि मग आज साहजिकच मीडियावाले किंवा युट्यूबर लोक असतात ते त्याच्या आईकडे गेले, वडिलांकडे गेले, कसं काय शक्य झालं, इतकं लहान पोरगं त्याला एवढं मोठं कसं काय इतकं शक्य झालं.
मग त्याच्या आईनं सांगितलं की काही नाही दादा, हा जेव्हा माझ्या पोटात होता ना, हा माझ्या पोटात असताना मी ज्ञानेश्वरीची 108 पारायण केले आणि त्याच्यामुळं याला जन्माला आल्यानंतर काही अवघड गेलंच नाही. एका दिवशी 50-50 ओव्या हा सहज पाठ करत होता. अर्थात ही तपश्चर्या कुणाची आहे? आईची तपश्चर्या आहे, वडिलांची तपश्चर्या आहे, म्हणून हे मुलगा करू शकला आहे की नाही. मग धन्यता कुणाला आहे? अर्थातच माता पित्याला आहे. म्हणून धन्य माता पिता तयाचिया. आणि आशय जे सात्विक कुळातले सात्विक मुलं असतात त्यांचा हर्ष समाजाला होईल, लोकांना होईल याच्यात नवल नाही. त्यांचा हर्ष देवाला होतो. अभंगाचं दुसरं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. अशा सात्विक कुळात जन्माला आलेले मुलं जे असतात त्यांचा देवाला हर्ष होतो. नुकताच ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा पार पडला. ज्ञानोबाराय ज्या वेळेला समाधीला बसले तेव्हा लक्षात ठेवा, सगळं जग रडत होतं, याच्यात नवल नाही. नामदेवराय स्वतः देवाचे एवढे अंतरंग भक्त, पण ते नामदेवराय सुद्धा रडत होते आणि म्हणत होते, नामा मने आता लोकला दिनकर, नामा मने आता लोकला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ, नदीची आमाशा घातले माझवन. नामा म्हणे आता लोकला दिनकर. नामदेव महाराज रडायला लागले. निवृत्तीनाथ दादा स्वतः निवृत्ती परायण असणारे, कधीच वृत्तीवर न येणारे ते निवृत्ती, पण ते सुद्धा ढसा ढसा रडू लागले. आणि निवृत्तीनाथांनी उद्गार काढले, देवा अवज्ञायेने कधी नाही केली, गुरु शिष्यपणा सिद्धीने, गुरु शिष्यपणा सिद्धीने. ओ याने कधीच माझी अवज्ञा केली नाही, कधीच याने माझा अवमान केला नाही. म्हणून निवृत्तीनाथ रडत होते आणि हे रडत होते, याच्यात नवल नाही. साक्षात जगाचा मालक ढसा ढसा रडू लागला. रुक्मिणी आई साहेब म्हणल्या, देवा तुम्ही पण लहान लेकरासारखं, हे काय असं, ही काय पद्धत आहे? आतापर्यंत अनेक भक्तांना तुम्ही समाध्या दिल्या, अनेक लोकांना तुम्ही स्वतःच्या हाताने हे केलं, संहार केला, आज कधी रडताना पाहिलं नाही बा. आणि मग त्यावेळेला देवाने सांगितलं, देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी, धन्य धन्य धरा तळी, जो या ते दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ वनासी, जो करील याची यात्रा तो तारील सकळ हे गोत्रा, सकळ हे कुळे पवित्रा, याचे निदर्शने होती अलंकापुरी हे शिवपीठ, पूर्वी येथे होते निळकंठ ब्रह्मादिकी तपवरिष्ठ, येथेची पै केले हे पंढरीउनी सोपे, जनाची हरावया पापे, कळी काळ कोपलिया कोपे नचले अलंकापुराशी. आणि मग इतकं सांगितल्यानंतर ऐसे सांगता हरीशी प्रेम ओसंडले रुक्मिणीसी. आणि मग धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले. धन्य म्हटली ती मातेची कुस, ज्या कुशीमधून ज्ञानोबाराय जन्माला आले. आणि अर्थात देवाला सुद्धा त्यांचा हर्ष वाटतो. म्हणून धन्य माता पिता तयाचा हरीख वाटे देवा. अर्थात ते कसे असतात तर गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीतेचं भागवताचं श्रवण करतात, अखंड देवाचं स्मरण करतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, असे जे भक्त आहेत किंवा असे जे पुत्र आहेत कुळाला पावन करणारे, त्यांची जरी मला सेवा मिळाली तरी माझ्या दैवाला पारावार नाही. अभंगाचं शेवट म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. अशांची जरी मला सेवा घडली तरी सुद्धा माझ्या भाग्याला पारावार नाही, असं तुकोबाराय म्हणतात.
अर्थात असे जे कुलवान जे मुलं असतात, जे चारित्र्य संपन्न असतात, जे कुलाचा गौरव असतात, अशांची सेवा घडावी असे सरळ सरळ तुकोबरांनी या अभंगामधून जणू काय देवाला प्रार्थनाच केलेली आहे. आणि अशाच एका कुलामध्ये, अशाच एका पवित्र मातेच्या पवित्र कुशीमधून जन्म घेतला आमच्या सर्वांचे लाडके, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, हरिभक्तीपरायण, परम आदरणीय, पूजनीय, वंदनीय, ऋषितुल्य ज्यांचं जीवन आहे असे प्रेममूर्ती आपल्या माऊली महाराजांच्या मातोश्रीला आज खऱ्या अर्थाने धन्यता प्राप्त झाली. आज खऱ्या अर्थाने आजच्या काळ असा आहे महाराज, धक्काधक्कीचा काळ असा विचित्र आहे. अमेरिकेत गेलेले पोरं सांगतात की करून घ्या तिकडं, आम्ही पैसे पाठवतो, असा काळ आहे आताचा. आताच्या काळात कोणाला यायला तयार नाहीत. अक्षरशः आताची घडलेली घटना आहे, एक मुलगी आफ्रिकेत राहत होती, मुलगा कुठं कॅनडामध्ये का कुठं राहत होता, आणि अक्षरशः मुलीनं सुद्धा नकार दिला आणि मुलाने सुद्धा नकार दिला. आई मेली तरी दोघं आले नाहीत, आणि बाप पॅरालिसिसनं ग्रसित होता, दवाखान्यात ॲडमिट होता. त्याने स्वतःच्या पैशामधून काही एक नौकर ठेवला सेवेला, पण ते माणूस किती दिवस राहणारे पगारी माणूस, शेवटी याचं सगळंच हाताने करावं लागायला. तोही कंटाळून निघून गेला. एका दिवशी शेवटी सरकारी दवाखान्यात चांगला MBBS MD डॉक्टर होता, सरकारी दवाखान्यात मेला. दवाखान्यावाल्याने फोन केला की तुमचे वडील वारले, त्यांना अग्नी डाग देण्यासाठी तरी या. तर त्यांनी सांगितलं आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही. मुलीनं सुद्धा सांगितलं की आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही, तुम्ही अंत्यविधी करायचा असला तर करा, नाहीतर फेकून द्या तिकडं, आम्हाला काही घ्या. अक्षरशः हे शब्द होते पेपरमध्ये. मग खरं काय देव जाणे, पण पेपरमधले हे शब्द आहेत की तुम्हाला अंत्यविधी करणं होत असलं तर करा, नाहीतर अक्षरशः विल्हेवाट लावा, पण आमचं येणं होत नाही, आम्ही येणार नाही, आम्हाला त्रास देऊ नका, परत फोनही करू नका. असा विचित्र आजचा काळ आहे. बापाला बाप म्हणायला कोणी तयार नाही, उपकार मानायचे तर लांब राहिले. आणि अशा काळामध्ये आपल्या आईवडिलांची किती सेवा आम्ही आता किती वेळा पाहतोय, येता जाता पाहतोय. इतकी तळमळ, इकडं नागपूरहून यायचं, इकडं नाशिकहून एकदा यायचं, इकडून यायचं, तिकडं जायचं, पण आल्या गेल्या सतत त्यांच्या चित्तामध्ये आईचं आलं की आईकडं. आणि किती काही जरी झालं तरी आईची सेवा त्यांनी कधी सोडली नाही. दवाखान्यामध्ये सतत आईच्या सोबत इतकी सेवा आईची त्यांनी केली, शेवटच्या श्वासापर्यंत आईला कधी शब्दाने सुद्धा दुखवलं नाही. सगळी दोन्ही त्यांचे दोघांनी सुद्धा, नवरा बायकोंनी मिळून, मुलांनी सुद्धा आजीची, बाईची अर्थात आबाईची खूप सेवा केली. आणि गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या स्मरणार्थ हा एवढा मोठा उत्सव साजरा करतायत. त्यांना खऱ्या अर्थाने तुकोबरायांच्या उक्तीप्रमाणे धन्य माता पिता तयाची आकुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. महाराष्ट्रभर ज्यांचं नाव लौकिक आहे, महाराष्ट्रभर ज्यांना लोक ओळखतात आणि सुप्रसिद्ध म्हणून ओळखतात, आहे की नाही, असे महाराज आपल्या सर्वांना लाभले. आपल्या गावात त्यांचा जन्म झाला. पवित्र ते कुळ पावन तो देश, आणि जेथे हरीचे दास जन्म घेते. आणि म्हणून झालेली सेवा पूजनीय महाराजांच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोते मंडळींच्या चरणी समर्पित करतो. आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितू असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणी संगती नोहे अंगभूत युक्ती नोहे उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर.